धरते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवुनिया कटावरी ठेवुनिया निरंतर हे आवडी निरंतर हे तुळसी हार मकर कुंडले गणपती कुंडले तळपाती श्रवाणी मकर कुंडले तळपाती श्रवाणी कासुबामणी विराजे कासुबामणी विराजे तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडी निरंतर हे ध्यान आवडी निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान
विठोबा रखुमाई 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 हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी बहु
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय पिची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे शृंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा
Hare
अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जीवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा समचरण सरोजम सांद्रनीलाम्बुदाभं जघननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा कुसरी काही जनेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा
यावरी न करावा भेरू शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा हरी हरी अनादि निर्गुण भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अंबिका परडी घे बोनिहाती बोध परडी घे बोनिहाती परडी घे बोनिहाती बोध परडी घे बोध ज्ञानाचा पाजळती बोध ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती 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 गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने माँ भगवती जगदंबा मातेच्या दरबारामधली ही पवित्र अशी सेवा आहे. रौप्य महोत्सवी वर्षामधला हा नाम सप्ताह ज्ञान यज्ञ अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आज तिसरा दिवस आदरणीय आपल्या गावातले सक्रिय कार्यकर्ते श्री बाळूभाऊंच्या माध्यमातून माझ्या वाट्याला ही सेवा प्राप्त झाली. चिंतन सेवेकरता समोर निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ देहू निवासी वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे पंचम वेद निर्माते श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान परमात्म्याच्या अंतरंगातली आवड व्यक्त करणारा हा अभंग आहे. विठ्ठल माग मला आठवतं 2-3 वेळेला या गावामध्ये येऊन गेलो आणि बरेच दिवसानंतर पुन्हा सेवेचा योग जगदंबा मातेच्या दरबारामध्ये सर्व गावकरी मंडळी कार्यक्रमाचे आयोजक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झाली. कीर्तनाकरता उपस्थित सर्व गायनाचार्य टाळकरी आणि श्रोते मंडळी ज्यांच्या मुखारविंदातून आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचं चरित्र ऐकत आहोत आणि सकाळच्या सत्रामध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या गाथेचं पारायण आपण करीत आहोत. एक आगळा वेगळा उपक्रम सर्व गावकरी मंडळींनी या ठिकाणी हा घडवून आणलेला आहे. सकाळी तुकोबांची गाथा आणि दुपारी छत्रपतींचं चरित्र म्हणजे पत्रिकेमध्ये नमूद केल्याप्रमाणे भक्ती आणि शक्तीचा हा संगम सोहळा आहे.
कारण जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा गाथा स्वतःच्या मतानं लिहिलेली नाही आणि छत्रपती शिवरायांनी सुद्धा हिंदवी स्वराज्य स्वतःच्या मनानं उभं केलेलं नाही. कर्तृत्व जरी छत्रपतींचं होतं पण तरी ते प्रत्येक क्षणाक्षणाला म्हणत होते हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा. म्हणून भक्ती शक्तीचा अनोखा संगम आपल्या गावामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय, पार पडतोय. अत्यंत आनंदाचा उपक्रम आहे. कारण रामप्रभूंचं चरित्र, श्रीमद देवी भागवताची कथा, भगवान कृष्ण देवाचं चरित्र म्हणजे भागवताची कथा, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी ही आपण नेहमीच ऐकतो. पण छत्रपती सुद्धा आपल्याला कळाले पाहिजे, समजले पाहिजे. म्हणून महाराजांचं चरित्र सुद्धा अभ्यास करणं, वाचणं, श्रवण करणं, आत्मसात करणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत मंडळी. सर्व गावकरी मंडळींनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला संमती दिली आणि श्रींच्या दरबारामधलीच ही सेवा आहे, म्हणजे आदिशक्ती जगदंबा मातेच्या दरबारातली. कारण आईसाहेबांचीच इच्छा होती हे स्वराज्य निर्माण व्हावं. आणि आपल्याला माहिती आहे भगवान प्रभू रामचंद्रांचं चरित्र सुद्धा वाल्मिक महर्षींनी 100 कोटी श्लोकामध्ये लिहिलं. आता आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो हे आपल्याला माहिती पाहिजे. फार गोड विषय आहे मायबाप. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या किती आहेत? तर मूळ ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या होत्या 10,000. पण ज्ञानोबांनी ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांच्या ताब्यात दिली आणि एकनाथ महाराजांनी त्यातल्या काही ओव्या काढून टाकल्या. कारण त्या ओव्यांमध्ये सोनं कसं तयार करावं याचं ज्ञान होतं. आणि साठे बाबा, नाथ बाबांना माहिती होतं की लोकांना जर सोनं कसं करावं माहिती झालं तर बाकीची ज्ञानेश्वरी कोणी वाचणार सुद्धा सगळे सोन्याच्याच पाठीमागं धावतील आणि मग जिकडं तिकडं सोन्याचा सुळसुळाट होईल. म्हणून अजूनही ज्ञानेश्वरीमध्ये अर्धी ओवी आहे. कथिलापासून रासायनिक प्रक्रिया करून सोनं कसं तयार करावं अर्धी ओवी आहे. पण मी ती ओवी सध्या तुम्हाला सांगणार नाही, कारण मला माहित आहे तुम्ही कामाचं बरोबर ध्यानात ठेवसाल. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत. साठेबाबांच्या नेतृत्वात आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण करतोय. किती अभंग आहेत गाथ्यामध्ये? तुम्ही तर सांगालच. पारणाला बसणारी मंडळी, गाथा वाचन करणारी मंडळी, गाथ्यात अभंग किती आहेत? तुम्ही म्हणाल आम्ही अजून शेवटाला पोहोचलोच नाही. 4092 अभंग आहे. तुमचा आपला हिंदूंचा धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवत गीता. किती श्लोक आहेत? 700 श्लोक आहेत. 700. हे माहिती पाहिजे बरं. मी तुमची परीक्षा घेऊन राहिलो किंवा मी माझा मोठेपणा सांगतोय मला किती ज्ञान आहे असा विषय नाही, पण कशात काय आहे हे समजलं पाहिजे. नाहीतर गाथ्यात श्लोक म्हणसान आणि गीतेत अभंग म्हणावं. घोटाळा नको व्हायला. ओव्या कोणत्या, अभंग कोणते, श्लोक कोणते हेही समजलं पाहिजे. पण भाग्यवान मंडळी आहोत आपण. रामायणामध्ये 100 कोटी श्लोक आहेत माऊली. किती? आकडा ध्यानात ठेव जा. वाल्मिक ऋषीनं भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र किती श्लोकात लिहिलं? 100 कोटी श्लोकामध्ये. बुध कौशिक नावाचे ऋषी वर्णन करतात. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम
एक एक अक्षरम पुंसा महापातकनाशनम शतकोटी प्रविस्तरम. मग नामदेव महाराजांनी सुद्धा हे वर्णन ऐकलं की भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र वाल्मिक ऋषींनी 100 कोटी श्लोकात लिहिलं. मग तसं नामदेव महाराजांनी संकल्प केला की देवा मी सुद्धा तुमचे 100 कोटी अभंग करीन. पण नामदेव महाराजांना आठवण करून दिली, नामदेव राया ज्या काळात रामायण लिहिलं ते त्रेतायुग होत आणि सध्या कोणतं युग चालू आहे? कलियुग आहे. तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आता ती अवधी राहिली नाही किंवा थोडी असे. पहिल्या काळात आयुष्य भरपूर होतं मायबाप. ऐकताय तुम्ही सगळे? सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष, द्वापार युगामध्ये 1,000 आणि कलियुगात सांगितलंय 100. पण जगेल तो भाग्यवान. कोण टिकते माऊली 100? नाही का? अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, भगवंताची लीला आहे मायबाप. देवानं एकदम आयुष्य नाही कमी केलं, पण हळूहळू आयुष्य कमी केलं. माझ्या समोर बसलेले बहुतेक ज्येष्ठ मंडळी आहेत. पूर्वीच्या काळात 12 महिने नदीला पाणी राहत होतं माऊली. आता दिवसेंदिवस पाऊस कमी होत चालला. माणसाचं आयुष्य कमी केलं देवानं. माणसाची सहनशक्ती कमी झाली. जुन्या काळात खायला काही भेटत नव्हतं. किती पंचायत होती खायची तुम्हालाच माहित आहे. पण आत्महत्या कोणी करत नव्हतं, कारण सहनशक्ती होती माणसाची. आणि माणसाचा आहार सुद्धा देवानं हळूहळू कमी केला. जुन्या काळात काय माणसं जेवत होते माऊली. जुन्या लोकांच्या गप्पा ऐका तुम्ही. ते म्हणे जेवण झाल्यावर गंगाळभर शिरा खात होते. कोण्या गोडाऊन मध्ये बसवत काय माहिती, पण खात होते. जुन्या लोकांची पचवण्याची ताकद तशी जबरदस्त होती माऊली. अनेक उदाहरणं आहेत आपल्या डोळ्यासमोर. म्हणून आहार भरपूर होता, उंची सुद्धा भरपूर होती. सत्ययुगामध्ये माणूस 28 फूट उंच होता. त्रेतायुगामध्ये 21 फूट. रामप्रभूची उंची 21 फूट होती. द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्मा 14 फूट आणि कलियुगात उंची सांगितलेली आहे 7 फूट. पण 7 फुटाचा एकही माणूस डोळ्यानं पाहायला भेटत आतापर्यंत तरी बरी आहे उंची. आता नवीन नवीन पोरं पाहतो मी. काही शाळेत जाणारे लेकरं
आपल्या भाषेत एकदम ठेंगणे, गावरान भाषेत सांगू का एकदम डुमणे. श्रीकृष्ण महाराज एक पोरगा पाहिला मी, पाठीवर दप्तर आणि पाण्याची बाटली सोबत, त्याची उंची एकदम कमी. मग मी अंदाज लावला, म्हटलं हा नक्की अंगणवाडीत असेल. मी सहज म्हटलं का रे खिचडीला डबा नाही घेतला रे? तो म्हणे महाराज पागल झाले काय, मी काय अंगणवाडीत थोडी जाऊ म्हणे, मॅट्रिक लावणार. म्हटलं का रे एवढा ठेंगणा? तो म्हणे ठेंगणं होण्यात लय फायदा आहे. म्हटलं काय फायदा असेल बुवा ठेंगणं होण्यामध्ये? म्हटलं काय फायदा आहे रे? तो म्हणे तुम्हाला नाही माहित, शर्टाले कपडा 1.25 मीटरच लागते. अजून काहीच नाही माऊली, कलियुगाचं आयुष्य सांगितलंय 4,32,000 वर्ष. आकडा ध्यानात ठेव जा बरं, लावायसाठी नाही. कलियुगाचं आयुष्य किती आहे? 4,32,000 वर्ष. लाखाला धक्का नाही, 32,000 पैकी फक्त 5,105 वर्ष क्रमांकाचं चालू आहे. पण जेव्हा कलियुग संपायला येईल, शेवट त्यावेळेला इतके माणसं ठेंगणे होतील, इतके बुटके होतील की नाथ बाबा वर्णन करतात, हरभऱ्याच्या झाडाखाली माणसाईचा बाजार भरणार आहे. फक्त बाजीवर अंग टाकल्यावर कोणी डोकं खाजवू नका की हरभऱ्याच्या झाडाखाली जर बाजार, तर मग माणसं केवळे, भाजीपाला केवळा, हातातल्या थैल्या, आपलं डोकंच बंद पडेल. पण सांगितलंय सगळं देवानं हळूहळू कमी कमी केलं. मग नामदेवरायानं तो संकल्प केला की देवा मी सुद्धा तुमचे 100 कोटी अभंग करीन, 100 तुझे करीन अभंग. मग नामदेव महाराजांनी सांगितलं बाबा रे, संकल्प करणं भक्ताचं काम आहे, पण तो पूर्ण करून घेणं जबाबदारी त्या परमेश्वराची आहे. कारण सत्य संकल्पाचा सर्व परिपूर्ण मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी. तुकोबाराय म्हणतात सत्य संकल्प भगवान परमात्मा नक्की पूर्ण करतो. आणि मग नामदेव महाराजांनी अभंग लिहायला सुरुवात केली. ऐका मायबाप, आपल्या कुटुंबात 4च लोक असतात, 4. आई वडील, पोरगान, सुनबाई, बरोबर. पण खरं सांगा, घरात तयार केलेली एकच भाजी चौघांना आवडते काय? आवडत नाही. प्रत्येकाची आवड वेगवेगळी. टीव्हीवर लागलेली एकच मालिका घरातल्या 4 जणांना आवडीन काय? नाही आवडणार. 4 जण आहेत घरात, पण राजकारणातला एकच पक्ष चौघांना आवडते काय? सगळे वेगवेगळ्या पार्टीचे, कोणी ठाकरे गटात, कोणी शिंदे गटात, कोणी अपक्ष. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. पण ऐका मायबाप, नामदेवरायाच्या कुटुंबात 14 लोक होते, 14. आणि 14च्या 14 लोकांची आवड एकच आहे, ते म्हणजे अभंग लिहिणे. नामदेवाचे घरी 14 स्मरती हरी, 14 चौदा
चौघे पुत्र चौघ्या सुना आणि नित्य स्मरती नारायणा. नामदेवरायाच्या कुटुंबात 14 लोक होते मायबाप, पण प्रत्येकानं अभंग लिहिण्याची सेवा केली. ऐकताय? एकट्या नामदेव महाराजांनी 52 कोटी अभंग लिहिलेले आहेत. किती? 52 कोटी. विश्वास नाही बसणार तुमचा, कारण उभ्या आयुष्यात एवढे अभंग आपल्याकडून वाचणंही शक्य नाही. एकट्या जनाबाईनं 12.5 कोटी अभंग लिहिलेले आहेत. जनाबाई म्हणजे साधी समजू नका तुम्ही. जिच्या संग देव गौऱ्या वेचत होते ती बाई काय सामान्य होती माऊली? कबीर महाराजनं विचारलं, कोण आहात तुम्ही? ते म्हणे, अख्खं पंढरपूर आणि वारकरी लोक मला नामदेवरायाची दासी म्हणतात म्हणे महाराज. कबीर महाराज गौरीला कान लावून पाहतात, नामदेवरायाची दासी. धन्य आहे जनाबाई तुझं जीवन. अगं तू दासी नाहीस. जनी जनी तो सब कोई कहे, संत नामदेव की दासी. पर बंदा कबीरा यूं कहे, सब संतन की काशी. अगं तू दासी नाहीस बिचारे, सगळ्या संतांची काशी आहेस. म्हणून त्या जनाबाईनं 12.5 कोटी अभंग लिहिले. नामदेवरायाच्या 4 मुलांनी 1.5 कोटी अभंग लिहिले. 4 सुनांनी 50-50 लाख अभंग लिहिले. एवढी सगळ्यांची मिळून संख्या झाली 96 कोटी. आणि संकल्प किती कोटीचा होता? 100 कोटीचा. मग राहिलेले 4 कोटी अभंग तुकोबारायांनी लिहिले. 100 तुझे करीन अभंग. तो संकल्प नामदेवे केले स्वप्न माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या. सांगितले काम करावे कवित्व वाऊगे निमित्त बोलो नये. प्रमाणाची संख्या सांगे 100 कोटी उरले ते शेवटी लावी तुका. म्हणून 4 कोटी अभंग लिहिले तुकोबांनी. पण एवढे अभंग सध्या उपलब्ध नाहीत मायबाप. त्यातले फक्त 4092 अभंग आपण जे गाथ्याचं पारायण करतो त्या अभंग गाथेमध्ये उपलब्ध आहेत. आणि त्या गाथ्याचं वर्गीकरण करायचं काम केलं सद्गुरु जोग महाराजांनी. आज सेवेकरता जो अभंग निवडलाय, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याची आवड सांगतात. आवड तशी प्रत्येकालाच आवड आहे बरं. प्रत्येकाला आवड आहे. वारकरी सांप्रदायिक लोकांनी स्वीकारलेला रंग आहे तो म्हणजे पांढरा. मी फक्त रंगाची आवड सांगतो, कारण खाण्याची, पिण्याची, बोलण्याची, चालण्याची, ऐकण्याची सगळ्यांची आवड प्रत्येकाची वेगवेगळी आहे. पण सांप्रदायामध्ये एकच रंग स्वीकारलेला आहे तो म्हणजे पांढरा. कारण आपल्या देवाचं नाव सुद्धा काय आहे? पांडुरंग. पांडुरंग म्हणजे पांढरा रंग. हो, म्हणून धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना. तुकोबाराय म्हणतात, आमच्या घरी पांडुरंग रूपी धन आहे. आणि दुसरं धन आहे तुकोबारायच्या घरचं की आम्हा घरी धन शब्दाची रत्न तुकोबारायच्या घरचं धन आहे. म्हणून त्या धनानं तुकोबाराया पांडुरंगाची सेवा करतात. बिंब तरी बचकेची एवढे परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. हे तुकोबारायच्या घरचं धन आहे. पण संप्रदायानं स्वीकारलेला रंग आहे पांढरा.
प्रत्येकाला आवडणारा रंग आहे तो म्हणजे पांढरा. हे फक्त पुरुष मंडळीचं सांगतोय बरं. महिला मंडळीला कोणता रंग आवडेल सांगताच येत नाही. प्रत्येकीची आवड वेगवेगळी आहे, पण एक तरी रंग प्रत्येकाला आवडतोच. कि बिना रंगाए मैं तो रंग नहीं लाऊंगी, बीत ही जाए चाहे ये सारी उमरिया, शाम पिया मोही रंग दे चुनरिया, के शाम पिया मोही रंग दे चुनरिया. कि लाल ना रंगाऊ मैं तो हरि ना रंगाऊ, कि धोबिया धोए चाहे ये सारी उमरिया, के शाम पिया मोही रंग दे चुनरिया. प्रत्येकाला एक तरी रंग आवडतो, म्हणून साधू संतांना सुद्धा आवड आहे, सामान्य माणसालाही आवड आहे, आणि तशी भगवान परमात्म्याला सुद्धा आवड आहे. काय आवडतं देवाला? आवडे देवासी भगवान परमात्म्याची आवड सांगितलेली आहे. नाथ बाबा बोलतात, आवडी देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. ही देवाची आवड आहे, किंवा हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठला, किंवा देव माझा विठू सावळा. भगवान परमात्मा आणि त्या देवाची आवड आहे. भगवंताच्या सौभाग्याचं लेणं म्हणून तुळशी माळ गळ्यामध्ये घालणं. पण ऐका, आपण अभंगाकडे गेलो पाहिजे. हे बाह्य रंगानं भक्ती आहे. कपाळावर गोपीचंदन टिळा धारण करणे, बुक्का लावणे, तुळशीची माळ घालणे, पांढरे कपडे घालणे, हे बाह्य रंगाची भक्ती आहे मौली. पण हेही महत्वाचीच आहे बरं.
संप्रदायामध्ये प्रत्येक गोष्टीला किंमत आहे. एखादी बाई जर म्हणत असेल मी मालकाच्या नावानं नांदायला जाते पण फक्त गळ्यात मंगळसूत्र घालणार नाही, कपाळाला कुंकू लावणार, कोणता मालक मान्य करीन सांगा बरं? म्हणून सौभाग्याचं लेणं जसं माता भगिनीच्या गळ्यात असते तसं भगवंताला आवडणारी भक्ती आहे कपाळाला गोपीचंदन आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ. पण हे बाह्य रंगाची भक्ती आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा बाह्य रंगाला भुलत नाही. काय भुललासी वरलिया रंगा. संत चोखोबारायांनी म्हटलेलं आहे की ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी. म्हणून वरलिया रंगा न भुलावे. आपण तरी भुलू कारण आपल्याला ती नजर नाही मावली. आपण ओरिजिनल सोनं कोणतं नकली कोणतं ओळखता नाही येणार आपल्याला, कारण ओरिजिनल पेक्षा नकली जास्त चमकते. अरे सीतामाईला नाही ओळखता आलं खरा साधू कोण आणि खोटा कोण. खोट्या साधूला रावणाला जवळ केलं, त्याला भिक्षा वाढायला पुढे गेल्या. आणि खरा साधू होता लक्ष्मण, ज्यानं 14 वर्षात सीतामाईच्या चरणाकडे सोडून चेहऱ्याकडे कधी नजर टाकली नाही. त्या खऱ्या साधूला सीतामाई बोलल्या, दूर केलं. म्हणून ओरिजिनल काय नकली काय ओळखता येत नाही माऊली सहजासहजी, पण ती नजर भगवंताकडे आहे. म्हणून परमात्मा वरच्या रंगाला कधीच भुलत नाही. परमात्मा अंतरंग पाहतो अभंगाचं. भगवान परमात्मा बाह्य रंगाला कधीच भुलत नाही माऊली. कितीतरी उदाहरण आहेत आपल्या डोळ्यासमोर. तुम्ही पहा, पुतना मावशी, पुतना भागवतामध्ये सगळ्यांना माहित आहे देवाचा अवतार झाला अष्टमीच्या रात्री. आणि 6वा दिवस होता फक्त भगवान अवताराला येऊन, म्हणजे चतुर्दशीच्या दिवशी पुतना भगवंताला मारायला निघाली होती. राक्षसी पण असं मेकअप केलं बुवा तिनं की स्वर्गातली देवांगना म्हणजे अप्सराच बनली. मी बोलत नाही, नामदेव महाराजांचं अभंगच आहे. नामा म्हणे आली नंदाची या घरा आणि स्वरूप सुंदरा देवांगना. खोटं नाही बोलत, कोण्या ब्युटी पार्लर मध्ये गेली होती काय माहिती. राक्षसीन पण स्वर्गातली अप्सरा बनून आली बुवा. स्तनामध्ये हलाहल विष भरलं
आणि नेमके जन्माला आलेले नवजात शिशु, लहान लहान लेकर कोणाच्याही घरी गेलं, बाई तुम्हाला लेकरू झालं म्हणतात, आणा द्या माझ्याजवळ. त्याला जवळ घेतलं, मांडीवर फक्त, आणि आपल्या स्तनामध्ये भरलेल्या विषाचा वास जरी आला तरी ते लेकरू तडफडून तडफडून मरत होतं. किती जहाल विष भरलं असल, क्विंटलच्या क्विंटल विष. असे लेकर मारत मारत नंद बाबाच्या वाड्यापर्यंत आली की दीन दुर्बळाची मारित बालक करिता ती शोक माय बाप दीन दुर्बळाची मारित बालक. लेकर मारत 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 नंद बाबाच्या वाड्यापर्यंत आली आणि भगवान परमात्म्यानं पाहिलं ही भ्रूण हत्यारी आहे, हिनं लय लहान लेकरं मारले. खरं सांगा, नेमके जन्माला आलेले लेकरू देवासारखं असते माऊली. त्या लेकराचे काय अपराध, काय गुन्हा, म्हणून भगवान परमात्म्यानं बदला घेतला. तिच्याकडे उघड्या डोळ्यानं पाहिलंही नाही, तिला मांडीवर घ्यायच्या आत देवानं डोळे बंद करून घेतले. पण भगवान परमात्म्यानं पुतना मावशीचं स्तन मुखामध्ये घेतलं आणि गुरुवर्य वक्ते बाबा सांगत, त्या पुतणेच्या स्तनातलं विष प्राशन करण्यासाठी भगवंतानं म्हणे 17 हॉर्स पॉवरची मोटरच लावली. पहिले विष पिऊन टाकलं, दूध प्राशन केलं आणि मग पंच प्राण आकृष्ट करायला लागली, रक्त प्यायला लागले देव. मग घाबरली, मुंचताम मुंचताम, सोड कृष्णा. कृष्णदेव म्हणतात, पुतना मावशी मी काही आवतन घेऊन घरी बोलवायला आलो, मा नियम आहे, मी एकटं कोणाला धरत नाही, एकदा धरलं की पुन्हा. असल्यावरही ती स्वर्गातली अप्सरा बनून आली होती, पण तिचं सौंदर्य पाहिलं की तिचं अंतरंग पाहिलं. देव वरच्या रंगाला कधीच भुलत नाही, कारण देवाला माहित आहे ही वरून जरी स्वर्गातली अप्सरा दिसते पण ही आतून राक्षसी नाही. म्हणून भगवान परमात्मा अंतरंग पाहतो. तेच परमात्मा जेव्हा मोठे होतात आणि मथुरेमध्ये जातात, धोबी मामाचा उद्धार केला. तेच परमात्मा आणि रस्त्यानं चाललेले असताना कुब्जा दासीला पाहिलं देवानं. कुब्जा दासी अनेक ठिकाणी वाकडं तिकडं शरीर होतं तिचं, पण कुब्जा दासीचं वरचं शरीर देवानं पाहिलं नाही, तिचं मन किती चांगलं आहे ते पाहिलं. त्या कुब्जा दासीला आवाज दिला, अय सुंदरी. ते म्हणे आपलं शरीर तर वाकडं तिकडं आहे ना, आपल्याला सुंदरी कोण म्हणत असेल. वळून पाहिलं तर देव दिसले. तिला वाकडं शरीर का मिळालं होतं मायबाप माहित आहे? कारण तिनं पहिल्या जन्मात पाप केलं होतं. मी बोलत नाही, ज्ञानोबारायाचा अभंग आहे, पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तार. चौधरी बाबा, या जन्मात जर कोणाला व्यंग असलेलं शरीर भेटत असेल तर समजून जावं ही पहिल्या जन्मातलं पाप आहे. ती पहिल्या जन्मात मंथरा होती, मंथरा, आणि तिनं रामप्रभूचं घर फोडायचं काम केलं, म्हणून तिला या अवतारात या जन्मात वाकडं तिकडं शरीर भेटलं. म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं, पुढच्या जन्मात चांगलं शरीर पाहिजे काय 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 दान करा. ज्याला पुढच्या जन्मात राजा व्हायचं असेल त्यानं या जन्मात जमीन दान केली पाहिजे. भूमी दाने होशी भूमी पाडू, उदक दाने सदा शीतळू. उदक म्हणजे पाणी. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पानपोई लावतात की नाही लोक, पाणीरी. ते पाणी दान केल्यानं पुढच्या जन्मात शीतल म्हणजे शांत शरीर भेटते. आणि ज्याला राजकुमारासारखं राजबिंड एकदम रुबाबदार डौलदार शरीर पाहिजे
त्यानं या जन्मात सोनं दान केलं पाहिजे. सुवर्ण दाने कांती निर्मळू. पण तुम्ही म्हणाल बुवा की आम्हाला सोनं दान करावं वाटते, पण आम्ही कराव कोणाला? तर 10:30 वाजेपर्यंत मी तुमच्याच गावात आहे. फक्त जास्त नका दे जा, म्हणजे गाडीत नेल्या गेलं पाहिजे एवढंच दे जा. विनोदाचा भाग सोडा. कशा करता बोललो? पहिल्या जन्मात मंथरेनं पाप केलं म्हणून या जन्मात तिला वाकडं तिकडं शरीर भेटलं, पण परमात्म्यानं तिच्या वाटीमधलं चंदन आपल्या मस्तकावर धारण केलं आणि तिच्या ठिकाणचा कुरूपपणा घालवला, तिला सौंदर्य प्राप्त करून दिलं. प्रश्न एकच निर्माण होतो, तिला वाकडं तिकडं शरीर असताना देवानं तिचा वाकडेपणा नाही पाहिला, तिचं अंतरंग पाहिलं. कारण भक्तासाठी तो जग जेठी उपजेसी रथ झाला हो. भक्तासाठी तो जग जेठी उपजेसी रथ झाला हो. भक्तासाठी तो जग जेठी उपजेसी रथ झाला. भक्तासाठी तो जग जेठी उपजेसी रथ झाला. भक्तासाठी तो जग जेठी कुब्जेसी रत झाला. म्हणजे परमात्म्यानं तिचा वरचं शरीर नाही पाहिलं, तिचा अंतरंग पाहिलं. म्हणून भगवान परमात्म्या समोर तुम्ही कसेही जा, बाह्य रंगाच्या भक्तीला फारसं महत्व परमात्मा देत नाही, तर अंतरंग पाहतो. म्हणून अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्म्याचा नियम आहे अंतरंग पाहतो, आणि त्या अंतरंगाच्या जोडीला त्या अंतरंगामधला भाव महत्वाचा आहे. अनेक प्रमाण अनेक पुरावे आपल्या डोळ्यासमोर आहेत. तुकोबाराय तर म्हणतात, भाव पाहतो हे मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, काही न लगे एक भावची फार गोड आहे भाऊ. तुकोबाराया भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतात, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. पांडुरंगाची शपथ आहे, आन घेऊन सांगतो, भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल फक्त एक भाव पाहिजे. मग महाराजांचं भजन सुद्धा तुमच्या पाठ आहे. मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव, मने देवा मला पाव, देवा
सांगायचं काम. देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, पण मी तू गेल्या विना अनुभव नाही. महाराज म्हणतात मनामध्ये जर भाव असेल ना तर देव कशातही आहे, चराचरात आहे, कणाकणात आहे, चल आणि अचलात आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. विठ्ठल जडी स्थळी रिता ठाव नाही उरला. पण भाव असेल तर बरं, आणि भाव जर नसेल तर मंदिरात गेल्यावरही देव दिसत नाही, दगडाची मूर्ती दिसते. म्हणून तिथं गेल्यावरही पेटी फोडायची बुद्धी होते, कारण देवासमोर नाही म्हटल्यावर मग काय, पेटी माल दिसतो, पैसा दिसतो. पण वंदनीय महाराज लिहितात मंदिर जाना आदत है किंतु ईमानदारी इबादत है. मंदिरात जाणं ही सवय आहे, पण तिथं गेल्यावरही प्रामाणिकपणा अंतःकरणात धारण करणं ही खरी माणुसकी आहे. म्हणून भाव तिथं देव ही संताची वाणी. ज्या ज्या ठिकाणी आपला भाव आहे त्या त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे. भावे विण देव नकडे निसंदेह, आणि गुरु विण अनुभव कैसा. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. प्रमाण आपल्या पाठ आहेत. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. कारण देव पैशानं मोल देऊन, त्याचा मोबदला देऊन विकत घेता येत नाही, तर भक्तीनं आपलासा करावा लागतो. आणि तो आपलासा केल्यानंतर परमात्मा दिनाचा म्हणजे अत्यंत दुबळा आणि गरीबाचा सोयरा आहे, अभंगाचं दुसरं. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, भगवान परमात्मा मोल देऊन विकत घेतल्या जात नाही. लक्षात घ्या मायबाप, देव गरीबाचा आहे, दुबळ्याचा आहे, दिनाचा आहे. आणि देव जर विकत घेता आला असता ना तर श्रीमंत लोकांना गरीबाच्या वाट्याला सुद्धा येऊ दिला नसता. म्हणून कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. जन्मभरीच्या श्वासाई तुके, जन्मभरी त्या श्वासाई तुके, मोजियले हरिनाम विकत घेतला आई मी, विकत घेतला आई मी, विकत घेतला. देव विकत घेता
घेता येतो, पण पैशानं नाही माऊली, धनानं नाही. जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजी येले हरिनाम. गबाई मी विकत घेतला शान. म्हणून विद्वानांच्या पुराणिकांच्या आसऱ्यासही नाही, सत्ताधारी महंत खोरी त्यांना दुर्णी पाही. नम्र सदा सेवेला असतो असो त्यांच्या घरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला रे. या भाविकांच्या मेळ्यात दिसला रे. धावोनिया सगळ्यांची कामे करी, धावनिया सगळ्यांची कामे करी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. या भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. विद्वानाजवळ नाही, पुराणिकाजवळ नाही, सत्ताधाऱ्याजवळ नाही, महंताजवळ नाही, तर भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. तुकोबरायाचं पुराण प्रमाण सांगतो तुम्हाला. भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे. भोळे साधे एकदम गरीब भक्त देवाला आवडतात, म्हणून देव सोयरा दिनाचा म्हणजे गरीबाचा. भगवान परमात्मा गरीबाच्या झोपडीत जातो. सगळ्यांना माहिती आहे माऊली, तुकोबारायांच्या घरी सुद्धा भगवान परमात्मा गेले. काय नवल आहे देवाचं. श्रीमंताच्या महालात जाणार नाही कदाचित परमात्मा, पण गरीबाच्या झोपडीत काचीच सोय नाही, आणि त्या झोपडीत देव गेल्याशिवाय. कितीतरी उदाहरण आहेत, कितीतरी. की पाहुणे घरासी, पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी. तुकोबाराया स्वतःचा अनुभव सांगतात. काळजी करू नका, अभंगाला स्पर्श करीतच आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. बरोबर 15 मिनिटं राहिल्या, एवढ्याच वेळात आपल्याला थांबायचं आहे. जगाच्या मालक तुकोबारायाच्या घरी देव आले पाहुणे म्हणून, आणि काय अवस्था आहे तुकोबारायांची. मोडकिया बाजा वरी वाकळांच्या शेजा. मधुकर बाबा, तुकोबाची कोप कोप म्हणजे ऊसाच्या पाचटाची खोपडी. ऊसाचा पाला काढतो ना आपण, त्या पाल्यापासून जी खोपडी बनवल्या जाते त्याला कोपी म्हणतात. ती खोपडी सुद्धा तुकोबारायाची मोडलेलीच आहे, पडकी आहे, गळकी आहे. देव आले पाहुणे, आणि बसायला काय दिलं, बाज बाज. मोडलेलीच आहे, दोऱ्या तुटलेल्या आहेत. मोडकिया बाजा वरी वाकळांच्या शेजा. एकदम सोपा आहे. आपल्या भागात निदान आपल्या 2-3 जिल्ह्यात तरी वाकळ शिवायचा कारखाना आहे काय कुठं? तुमच्या भागात नाही? मग तो टाकायला पुरते. महिला मंडळी म्हणतील, महाराज त्याचा कारखाना कशाला टाका लागते, प्रत्येक घरी होते तयार. कारण प्रत्येकाच्या घरी असे काही कपडे असतात की ते फेकूनही द्या वाटत नाही, तर वापरातही येत नाही.
मग महिला मंडळी ते कपडे धुवून ठेवतात आणि रिकामपण सापडलं की वाकय शिवायला घेतात. एकदम सोपा आहे म्हणे, खालून एक पाल आणि वरून एक पाल आणि मग अंदर कोणताही माल, त्याला म्हणतात वाकय. मला प्रश्न हा विचारायचा आहे, खरं सांगा आपल्या घरी किती साधा किती जवळचा आणि गरीब पाहुणा आला तरी आपण घरातली वाकय देतो का बसायला? पोत टाकू, फारी टाकू, चटई टाकू, काहीतरी देऊ, पण वाकय कोणी बसायला देत? आपल्याकडे मानपान आहे बरं. तिकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सोडूनच द्या तुम्ही, ते पाहुण्याले नाही, ते कार्यक्रमाला स्टेजवरही वाकया टाकू शकता. पण आपल्याकडे मर्यादा आहे माऊली, वाकय नाही देत आपण. पण जगाचा मालक तुकोबाच्या घरी आला आणि काय टाकलं बसायला? वाकय. वाकय. पण देवाचंही नवलच आहे, ज्याच्या घरी पाय टाकल्यावर फरशीत तोंड दिसते त्याच्या घरी देव ढुंकूनही पाहत नाही आणि गरीबाच्या झोपडीत गेल्याशिवाय राहत नाही. किती आनंदी आनंद, आनंद किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. किती आनंदी आनंद, आनंद किती आनंदी आनंद, या पाहोनी सौख्य माझे देवेंद्र तोहिला जे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. भगवंताला सुद्धा महालात नाही करमत माऊली. दुर्योधनाच्या घरी 56 प्रकारचे भोग होते, पण तरी भगवान परमात्म्यानं दुर्योधनाच्या घरच्या 56 भोगाचा त्याग केला. विदुरा घरच्या क्षणिका, विदुरा मनमोहन मुरली माला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला. मनमोहन मुरली माला, फार गोड आहे माऊली. 56 प्रकारच्या भोगाचा त्याग केला भगवंतानं आणि विदुर काकांच्या झोपडीत गेले देव. फार गोड चरित्र आहे विदुर काकांचं. समजावून सांगितलं होतं धृतराष्ट्राला, त्याला विदुर नीती म्हणतात
की धृतराष्ट्र महाराज हा तुमचा पोरगा चांगला नाही, पुत्र स्नेहानं आंधळे होऊ नका, हा सगळ्या खानदानाचा सत्यानाश करील, 100 पैकी एकही शिल्लक ठेवणार नाही, तुम्ही जरा याच्याकडे लक्ष द्या. पण दुर्योधनाला खरं बोललेलं झोंबलं, मिरच्या लागल्या. खातं आमचं म्हणेन, गातं पांडवाचं, चाल चालला जाय. विदुर काकानं सांगितलं आताच पंतप्रधान पदाचा त्याग, ह्या घ्या तुमच्या चाव्या. सोडलं पद आणि तुम्हाला वाटेन बुवा मग ठाकरे गट सोडला आणि शिंदे गटाला जाऊन भेटले. दोन्ही नाही, कौरवही नाही पांडवही नाही, यमुनेच्या तीरावर गेले आणि झोपडी बांधून राहू लागले. कोण? हस्तिनापुराचे म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे पंतप्रधान होते विदुर काका. सामान्य व्यक्ती नव्हता ना माऊली, पण पंतप्रधानानं त्याग केला पदाचा आणि खोपडी बांधून राहू लागले यमुनेच्या काठावर. दुर्योधनाचं घर त्यागलं देवानं आणि विदुर काकांच्या घरी गेले. दार वाजवलं. ज्यांचं आपण भजन करत होतो तोच परमात्मा आहे. पाहिल्यावर आनंद झाला की रूप पाहता लोच सुख झाले वो साजनी. रूप पाहता लोच रूप पाहता लोच. आनंद झाला भाऊ. देव म्हणतात काका काही खायला द्या हो, भूक लागली. दुपारची वेळ टळून गेली होती. एवढाच मुद्दा आहे का आणि थांबायचा आपल्याला? विदुर काका म्हणतात अगं सुलभे, भूक लागली देवाला, कर लवकर काहीतरी बनव. घरात काही आहे का नाही, काही तपास नाही, पत्ता नाही. चुलीवर हांडाभर पाणी ठेवलं म्हणे आणि त्यात मुठभर बाजरीच्या कण्या टाकल्या. जाळ लावला का नाही, तिखट मिरची तेल मीठ आहे का नाही, पत्ता नाही. अर्धवट शिजलेल्या आणि त्यात काहीच नसलेल्या बाजरीच्या कण्या मोठ्या कोपरात ताटातच वाळल्या देवाला. आता खरं सांगा, हांडाभर पाणी त्याच्यात पसाभर मुठभर बाजरीच्या कण्या, काय तपास लागला असल? आमचे गुरुजी पूजनीय मारुती बाबा म्हणतात देवाला 2-2 हातानं त्या कण्या पकडता येत नव्हत्या. आपल्या गावरान भाषेत त्या कण्याची देवाच्या हाताची शितन बातनच चालू झाली म्हणे. देवानं 4 हात धारण केले, पण तरी सुद्धा विदुर काकांच्या घरच्या कन्या आवडीनं देव ग्रहण करतात. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. तुकोबराय म्हटले भगवान परमात्मा प्रेमानं प्रीतीनं दिलेलं काहीही स्वीकारतात. गीतेचा 9वा अध्याय. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. हे निमित्त आहे, पण काही द्या परमात्मा प्रेमानं स्वीकारतात. म्हणून देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. शेवटचा मुद्दा सांगू. आयुष्यात जीवन जगत असताना तुम्ही किती सोयरे धायरे जमा करा, सोयरे कशाला म्हणतात माहित आहे? ते असले की सुखानं जगू देत नाही आणि नसले तर माणसाला सुखानं मरताही येत नाही, त्याला म्हणतात सोयरे. पण बाकीचे सोयरे किती जमा करा जीवनात, ते फक्त दुपारच्या कामाचे आहे. कारण जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंती हे काळाचे नाही कोणी. म्हणून असा सोयरा तुकोबारांनी सांगितलं जो अंतकाळाच्या वेळेला कामाला येईल. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे विठूधरा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे
महाराज म्हणतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. म्हणून शेवटी कामात येणारा सोयरा आहे तो म्हणजे भगवान परमात्मा. म्हणून देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे मळे. आई जसं लेकराला शृंगार करते, गंध पावडर आणि त्याला छान कपडे घालून मग त्याला जर शृंगार केला तर कौतुकानं त्या बाळाला पाहते. बाळाला गरज नाही पण आईच्या मनाला समाधान प्राप्त होते. ते समाधान शब्दात सांगता येत नाही माऊली, वर्णन करता येत नाही. म्हणून शृंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्म्याला आतापर्यंत अनेकांनी यशोदा मातेनं, कर्माबाईनं, संत शिरोमणी नामदेव महाराजांनी ज्याप्रमाणे जीव घातलं, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, अगदी त्याप्रमाणे भगवान परमात्मा भगवत भक्ताच्या सोबत प्रेमानं प्रीतीनं जेवण करतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जेवी सवे, तुका म्हणे जेवी सवे, तुका म्हणे जेवी सवे, तुका म्हणे जेवी सवे. प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा. प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा. देव सोयरा दिनाचा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा. सोयरा दिनाचा देव सोयरा. देव देव सोयरा देव सोयरा
देव सोयरा सवे प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा। सप्ताहाच्या तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या अल्प बुद्धिमत्तेप्रमाणे अभंगाला स्पर्श करीत बोलण्याचा प्रयत्न केला। कीर्तनाची उत्तम अशी साथसंगत पाठीमाग आदरणीय श्री रमेशजी महाराज, श्री कृष्णजी महाराज, आमच्या सोबत आदरणीय श्री गणेश काका, त्याचप्रमाणे आपले सर्व सहकारी मंडळी, दुसरी गणेश महाराज आहे तेच वाटलंच मला, ते शेजारी शेजारी दोन्ही गणेश महाराज आणि सर्व टाळकरी मंडळी, गावातले असतील बाहेरगावचे, आपण सर्व श्रोतेजन, संस्थांचे अध्यक्ष मधुकर बाबा आहेत, बाळूभाऊंनी निमंत्रण दिलं आणि आपण सर्व श्रोते मंडळी ही सेवा गोड करून घेतली। पारायणाचं नेतृत्व आदरणीय श्री साठे बाबा, आदी करून आमच्या सोबत मृदंगाचार्य आदित्य महाराज, आपल्या गावामध्ये सुद्धा 7 दिवसासाठी मृदंग मणी, गोड व्यक्तिमत्व, एकदम सुंदर स्वभाव मयूरजी महाराज चौधरी, आणि आपण सर्व श्रोतेजन, महिला मंडळी भरपूर आहेत, पुरुष वर्ग सुद्धा अगदी शेवटपर्यंत आपण सर्वांनी जागर राहून आणि आनंदानं कीर्तन सेवा श्रवण केली। नाही तर कधी कधी अवघड असते बुवा, ऐकावं वाटलं तर ऐकतात, नाही तर मग लोक उठून जातात। आणि काही काही जण त्याही पेक्षा साऊंड सिस्टीम गोड असल्यामुळे खरंच सुंदर, साऊंड सिस्टीम चांगली असली की मग कार्यक्रमामध्ये आपोआप रंगदेवता निर्माण होते। मग काही लोक हुशार असतात, ते म्हणे महाराज मंडपातल्या पेक्षा घरच्या बाजीवर इतकं मस्त ऐकू येते, ऐकावं वाटलं तर ऐका, नाही तर जाग्यावर। म्हणून घरी झोपलेल्या लोकांना सुद्धा सांगा, म्हणा तुमची आठवण काढली होती। तेव्हा सर्वांच्या साक्षीनं आमचे रामदासजी आबा आलेले आहेत, आदी करून सर्व मंडळी, काही गावातले असतील बाहेरगावची, आणि सर्वांच्या साक्षीनं मा भगवती जगदंबा मातेच्या, छत्रपती शिवरायांच्या, भगवान भोले बाबा, सद्गुरु सखाराम बाबा, श्रीराम महाराज, गुरुवर्य वासुदेवजी महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, समर्थ सद्गुरु गजानन महाराज, आदी करून भगवंताच्या संतांच्या चरणी सेवा समर्पित करून याच ठिकाणी विराम। ज्ञानेश्वर विठोबा रखुमाई, रखुमाई, रखुमाई,